आणि क्वेश्चन नंबर मित्रांनो 56. हा क्वेश्चन झाल्यानंतर आपण मॅट्रिसेसला म्हणू शकतो की तुझे 56 क्वेश्चन बघितले, आम्हाला काय घाबरवतो. द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए आपल्याला दिलाय आणि या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिलेत. आपल्याला सरळ सरळ काय माहिती आहे, 2/2 मॅट्रिक्सचा इनवर्स काढण्यासाठी ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. याचं डिटर्मिनंट काय येणार, एडी मायनस बी सी आणि त्याच्यानंतर ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ए म्हणजे काय येणार, या दोघांना इंटरचेंज करायचं आहे. हा डी हा ए, उरलेल्या दोघांना मायनस करायचा, हा मायनस बी आणि हा मायनस सी. कुठला ऑप्शन आहे आपल्याकडं, ऑप्शन बी. देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. MSc-CETच्या 2010 मध्ये आलेला आहे. 2010 ते 2007 आणि 2024 म्हणजे जवळपास 17 वर्षांचा जो सिलेबस आहे मित्रांनो, तो आपण कव्हर करतोय. क्वेश्चन नंबर 57 म्हणतोय आपल्याला मॅट्रिक्स ए दिलाय ABCDEFGH आहे, मॅट्रिक्स बी दिलाय ABCDFGH आहे. या मॅट्रिक्स मधल्या ज्या रो आहेत त्या या मॅट्रिक्स मध्ये कॉलम आहेत, या मॅट्रिक्स मधले जे कॉलम आहेत ते या मॅट्रिक्स मध्ये रोज आहेत. ऑब्व्हियसली हे दोन मॅट्रिक्स एकमेकांचे काय आहेत, ट्रान्सपोज आहेत. त्यांनी विचारले देन द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग इज. ऑप्शन ए म्हटलं ए इज ट्रान्सपोज ऑफ बी, ॲब्सोल्युटली करेक्ट. ऑप्शन बी बघायची पण गरज नाही मित्रांनो. लगेच पाहू क्वेश्चन नंबर 58. ए मॅट्रिक्स दिला आपल्याला 2 - 2 - 2 2 आणि बी मॅट्रिक्स दिला 2/2. देन ऑप्शन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत. ए चा इनवर्स इक्वल्स टू बी, बी चा इनवर्स, असे आपल्याला ऑप्शन दिले आहेत. ए चा इनवर्स काढण्यासाठी अगोदर आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काढायला लागेल. इज इक्वल टू 2 2 4 - 4 0. डिटर्मिनंट ऑफ बी ची व्हॅल्यू काय येते, 1 - 1 0. मित्रांनो ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 असतो त्या मॅट्रिक्सचा इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. दोन्हीचा पण डिटर्मिनंट 0 आहे, त्याच्यामुळे बी चा इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, ए चा सुद्धा इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन डी इज दी अल्टिमेट ॲट मोस्ट करेक्ट आन्सर. लगेच पाहू क्वेश्चन नंबर 59. मॅट्रिक्स ए दिला आपल्याला 2/2 चा मॅट्रिक्स. देन ए इनवर्सची व्हॅल्यू विचारली. ए इनवर्स इज इक्वल टू काय असतो, 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय, 5 2 10 - 4 3 12. 10 - 12 म्हणजे -2. या ठिकाणी घ्यायचा ॲडजॉइंट. ॲडजॉइंट म्हणजे या दोघांना इंटरचेंज करा. इथे येणार 2, इथे येणार 5. उरलेल्या दोघांना निगेटिव्ह करा. हा झाला -4, हा झाला -3 इज इक्वल टू. ऑप्शनमध्ये सगळीकडे 1/2 बाहेर ब्रॅकेटचा पॉझिटिव्ह आहे. इथं -1/2 -1/2 2 -4 -3 5. अरे डी करेक्ट आहे. मला काय वाटलं या ठिकाणी सगळीकडे 1/2 हा बाहेर पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे हा मायनस मध्ये पाठवला असता आपण, ते सुद्धा करून बघितलं असतं जर चारही ऑप्शन मध्ये 1/2 बाहेर पॉझिटिव्ह असला असता तर. परंतु ऑप्शन डी आपल्याला ॲज इट इज मिळालेला आहे. देअरफॉर डी इज दी करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 60. मॅट्रिक्स ए इज ऑफ द ऑर्डर m/n. मॅट्रिक्स बी इज ऑफ द ऑर्डर p/q सच दॅट AB एक्झिस्ट. मॅट्रिक्स प्रोडक्ट जर एक्झिस्ट होत असेल दोघांचा तर या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स आणि या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज सेम पाहिजे. आता पहिला मॅट्रिक्स ए आहे, त्याचे नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे काय रे, हे रोज आणि कॉलम्स म्हणजे n झाले. दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज म्हणजे m/n म्हणजे या ठिकाणी p झाले. या दोन्ही गोष्टी सेम पाहिजे, म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचा जो n आहे, दुसऱ्या मॅट्रिक्सचा जो p आहे, दोन्हीची व्हॅल्यू सेम. n इज इक्वल टू p. n इज इक्वल टू p काय किंवा p इज इक्वल टू n काय. ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. मित्रांनो पाठ केलेली गोष्ट परत म्हणून दाखवतो. 2025च्या MSc-CETच्या एक्झाममध्ये केमिस्ट्री 50 मार्क, फिजिक्स 50 मार्क, मॅथमॅटिक्स 100 मार्क. मॅथमॅटिक्समध्ये जे हे 100 मार्काचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 100 पैकी 100 मार्क घ्यायचे मित्रांनो. या मिशनवरती ज्यांना ज्यांना माझ्यासोबत यायचं त्यांनी माझा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.